इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलवरती आपण प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असतो पुणे लोकेशनचे। तर आज आपण पुण्याच्या वेस्ट लोकेशनमध्ये मामुर्डी एरियामध्ये आलोय। ह्या लोकेशनमधला एक चांगला प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये 3 टावर आहेत आणि खूप सारे स्पेशियस फ्लॅट्स आहेत। 2 and 3 BHK चे वेगवेगळे वेरिएंट्स आहेत। 745 स्क्वेअर फीट कार्पेट पासून तुम्हाला 855 स्क्वेअर फीट पर्यंतचे इथे 2 BHK बघायला भेटणार आहेत। 3 BHK चे देखील 3-4 वेरिएंट्स आहेत, आपण स्क्रीनवर डिस्प्ले करू। 987 स्क्वेअर फीट पासून 1000 स्क्वेअर फीट प्लसचा पण 3 BHK अवेलेबल आहे आणि 1100 स्क्वेअर फीटचा पण इथे 3 BHK अवेलेबल आहे। 3 BHK ची प्राइसिंग जी आहे ती सुरू होते 82 लाख पासून जाते आपली 91 लाख पर्यंत आणि 2 BHK ची प्राइसिंग इथे सुरू होते 64 लाख पासून 72 लाख पर्यंत। मध्ये जर आपण घर बुक कराल तरच हे प्राइसेस आहेत, हे नॉन नेगोशिएबल प्राइसेस आहेत। फायनल प्राइसेस मी सांगतोय तुम्हाला स्क्रीनवरती आज व्हिडिओमध्ये। फेस्टिव्ह ऑफर असल्यामुळे ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आहे, लीगल चार्जेस देखील यामध्ये इन्क्लुडेड आहे। फक्त तुम्हाला ॲट द टाइम ऑफ पोझिशन जे काय मेंटेनन्स चार्जेस असतात फक्त ते द्यावे लागतील। तर आपण डायरेक्टली एक इथला मॉडेल बघून घेऊ प्रोजेक्टचा आणि मॉडेल बघितल्यानंतर आपण सॅम्पल फ्लॅट इथला बघून घेऊ जो की 855 स्क्वेअर फीटचा 2 BHK असणार आहे। ह्या प्रकारे आपल्या प्रोजेक्टचं एलिव्हेशन असणार आहे। 3 टावर आहेत ह्यामध्ये A, B आणि C। मध्ये जो तुम्हाला स्पेस दिसतोय तो ॲम्युनिटी स्पेस आहे। 12,000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज भेटणार आहेत। ह्या ओपन स्पेस व्यतिरिक्त तुम्हाला इंडोर ॲम्युनिटीज देखील असणार आहेत। बी टावरच्या खालती सगळे ॲम्युनिटीजची लिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्येही मेन्शन करू आणि स्क्रीन पॉज करून तुम्ही स्क्रीनवरती आपण मेन्शन केले ते देखील बघू शकता। A आणि B 14 फ्लोर्सचे टावर आहेत आणि C आपला 17 फ्लोअरचा टावर असणार आहे। तर चला आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ। 855 स्क्वेअर फीटचा आपला हा 2 BHK असणार आहे। ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला एंट्रन्स लॉबी भेटणार आहे। आत या तुम्हाला मी दाखवतो। याले कंपनीचं तुम्हाला स्मार्ट डोअर लॉक भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट, पेन आणि कार्डने ॲक्सेस असेल। 4.4 × 4.10 ची तुम्हाला एंट्रन्स लॉबी भेटते आतमध्ये। ह्याच्यामध्ये आपण खूप सुंदर एक शू रॅक आणि की होल्डर आणि अम्ब्रेलाचे होल्डर्स डिझाईन करू शकता। लिव्हिंग स्पेस बघून घ्या। 11 × 16.5 हे लिव्हिंगचे डायमेन्शन्स असणार आहेत। 11 बाय 16.5 याचे डायमेन्शन्स आहेत। लिव्हिंगला तुम्हाला एक बाल्कनी अटॅच असेल। बाल्कनी ईस्ट किंवा वेस्टमध्ये ओपन होणार आहे ह्या फ्लॅट्समध्ये। 11 × 4.3 बाल्कनीचे डायमेन्शन्स आहेत। त्यानंतर तुम्ही डायनिंग स्पेस बघू शकता। एल शेपमध्ये आपलं लिव्हिंग अँड डायनिंग आहे। दिस इज अ डायनिंग स्पेस। डायनिंग स्पेस सेपरेट असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल एक व्यवस्थित अरेंज करता येतो। 5.4 × 8.7 डायनिंगचे डायमेन्शन्स होते। दिस इज अ किचन। 12.6 × 10 याचे डायमेन्शन्स आहेत। ड्राय बाल्कनी तुमची किचनमध्ये एन्क्लोज असणार आहे। या आपण बेडरूम्स बघून घेऊ। बेडरूम्स बघण्याआधी इथे वॉश बेसिन तुम्हाला दिलं गेलेलं आहे। दिस कॅन बी अ किड्स बेडरूम और योर फर्स्ट बेडरूम। ह्यामध्ये तुम्हाला एनलार्ज विंडोज भेटणार आहेत। व्हेंटिलेशन्स आहे तर ह्या बेडरूममध्ये देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहे, कारण अगेन विंडोजची जी फेसिंग आहे आपल्या किड्स बेडरूमची दॅट विल बी इदर ईस्ट और वेस्ट आणि वेस्ट पुण्यामध्ये विंड्स म्हणजे हवाचे डायरेक्शन पण वेस्ट टू ईस्ट आहे। ऑपोजिटला तुम्हाला कॉमन वॉशरूम भेटते, बघू शकता। फिटिंग्स अँड ऑल तुम्हाला एकदम प्रीमियम भेटणार आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये। अमेरिकन स्टँडर्डचे फिटिंग्स असणार आहेत। दिस इज अ मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला बाल्कनी अटॅच असेल। मास्टर बेडरूमचे मी डायमेन्शन्स सांगतो। 10.6 × 13.5 ची ही मास्टर बेडरूम आहे। त्यामध्ये तुम्हाला बाल्कनी वेगळी आहे। बाल्कनीचे डायमेन्शन्स 10.8 × 3.7 आहे आणि वॉशरूम जवळपास 7.11 × 4.5चा असणार आहे। खूप सुंदर लेआउट आहेत। 3 BHK चे 3-4 वेरियंट्स जसं आपण डिस्प्ले केले होतो त्यांचे पण जे लेआउट्स आहेत ते खूप सुंदर आहेत। प्राइसिंग एकदम अफोर्डेबल आहे, तर लवकरात लवकर एन्क्वायरी करा। स्क्रीनवरती दिलेले आपल्याला नंबर आहे, टीमचा नंबर तुम्हाला आय गेस ऑन माय लेफ्ट हँड साईड तुम्हाला वरती दिसत असेल कॉर्नरमध्ये। त्याच्यावरती संपर्क करा, प्रोजेक्ट व्हिजिट करा आणि लवकरात लवकर ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये आपलं घर बुक करा।